मित्रांनो, धुरंधर रिलीज होऊन 3 आठवड्याहून अधिक काळ लुटून गेलाय आणि प्रत्येक दिवशी सिनेमा रेकॉर्डवर रेकॉर्ड रचतोय. आजच्या काळात जिथे बहुतांश सिनेमे येतात, काही दिवस चर्चेचा भाग बनतात आणि नंतर प्रेक्षक त्यांना विसरूनही जातात, तिथे 3 आठवड्यानंतरही धुरंधरविषयीच्या चर्चा, त्याविषयीचे वादविवाद, धुरंधरला मिळणारे प्रेक्षकांचं प्रेम अद्यापही कमी झालेलं नाही. ग्राउंड लेव्हलला प्रचंड बझ आहे सिनेमाचा. सिनेमा सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक झालेला आहे. मला आठवत नाही असा कोणता शेवटचा बॉलिवूड सिनेमा होता ज्याविषयी इतकी हाईप होती सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये. पण एक असा विशिष्ट वर्ग आहे ना, ज्याला या सिनेमाला मिळणारे यश पाहवत नाही आणि ते लोक ज्या प्रकारे स्वतःचा राग व्यक्त करतायत, त्यातून ते स्वतःलाच एक्सपोज करतायत. प्रेक्षकांनीही त्यांना खूप जास्त ट्रोल केले त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये. आता बघा, सिनेमा हा सब्जेक्टिव्ह असतो. प्रत्येकाला तो आवडलाच पाहिजे हे गरजेचं नाहीये. हे मी मान्य करतो. पण इथे प्रॉब्लेम या लोकांचं मत नाही. प्रॉब्लेम या लोकांची हिपोक्रेसी आहे. धुरंधर ही प्रोपगेंडा फिल्म आहे असा हा वर्ग म्हणतोय. आणि प्रोपगेंडा म्हणजे आजकाल काय झालंय माहिती जे मला पटत नाही, त्याच्याशी मी सहमत नाही, जे माझ्या विचारसरणीच्या विरुद्ध आहे, ते सगळं म्हणजे प्रोपगेंडा. जी माझी मतं आहेत तीच बरोबर आहेत आणि तुम्ही माझ्या मतांशी सहमत असलंच पाहिजे, हा या लोकांचा अट्टहास असतो. आणि गंमत म्हणजे जेव्हा बॉलिवूड या लोकांसाठी सिनेमे बनवतो, जे यांच्या विचारसरणीच्या दिग्दर्शकांनी बनवलेले असतात. स्पाय युनिव्हर्सच्या काही फिल्म्स असतील किंवा पी-के असेल, हैदर असेल, तेव्हा हे लोक कौतुकाचे पूल बनतात. तेव्हा त्यांना सिनेमातला एजेंडा दिसत नाही. तेव्हा यांचं म्हणणं असतं, की सिनेमाला सिनेमा म्हणून पहा. प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे वगैरे, वगैरे. थोडक्यात जेव्हा यांना हवे तसे सिनेमे बनतात, तेव्हा यांच्यातला सिनेफाईल बाहेर होतो. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन वगैरे गोष्टी हे लोक बोलू लागतात. पण जेव्हा यांच्या विचारांना काउंटर करणारा सिनेमा येतो, तेव्हा यांच्यातला ॲक्टिव्हिस्ट बाहेर येतो. तेव्हा हे त्यांचा पॉलिटिकल चष्मा घालून सिनेमा पाहतात. जे प्रेक्षक त्या सिनेमांना विरोध करतायत, त्यांना हे लोक मूर्ख म्हणतात. हा धुळराटीचाच काही वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पहा. पोस्ट करने वाले लोग कहते हैं कि भाई हमारी हिस्ट्री बिगड़ रही है इस मूवी की वजह से। तो भाई अगर एक मूवी हिस्ट्री को बिगाड़ सकती है तो जाओ तुम भी फिल्म डायरेक्शन का कोर्स करो, अपनी मूवी बनाओ, रिलीज करो, जो दिखाना है दिखाओ और सही कर लो अपनी हिस्ट्री। आता तुम्ही मला सांगा, याला ढोंगीपणा नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? तुम्ही तुमच्या विचारसरणीच्या सिनेमांचं समर्थन करताय, यात काहीच वाईट नाही. धुरंधर हा सिनेमा तुम्हाला नाही आवडला म्हणून त्याला नावं ठेवण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला 100% आहे. पण प्रॉब्लेम आहे तुमचा हा ॲरोगन्स. जे माझ्या विचारसरणीला पुढे नेतात तेच सिनेमे चांगले आहेत. त्यांनाच प्रेक्षकांनी सपोर्ट करायला हवा. दुसऱ्या वर्गाने त्याची बाजू मांडलीच नाही पाहिजे. दुसऱ्या वर्गाने आपली बाजू सिनेमात मांडली तर ती ऐकण्याची माझ्यामध्ये सहनशीलता नाही. मी त्याला प्रोपगंडा म्हणून मोकळा होईन, सिनेमाला सपोर्ट करणाऱ्या प्रेक्षकांना मूर्ख म्हणून मोकळा होईन. ही जी यांची वृत्ती आहे, ही जी हिपोक्रेसी, हा ॲरोगन्स, याला माझा विरोध आहे. आता हा सिनेमा पाहून यांच्या पोटात का दुखतंय याची काही कारणे आपण पाहूयात. पहिली गोष्ट म्हणजे या सिनेमात हिंसा खूप दाखवली आहे, व्हायलन्स खूप दाखवलाय, असं या महाशयांचं मत आहे. आता या ध्रुव राठीने स्वतःच गँग्स ऑफ वासेपूर, सेक्रेड गेम्स यांसारख्या कंटेंटचं प्रमोशन केले. इथेच त्याचा ढोंगीपणा दिसून येईल. पण पुढे असा प्रश्न पडतो, की सिनेमामध्ये हिंसा असावी का? आणि जर ती असली, तर ती कुठल्या मर्यादेपर्यंत असावी? तर यावर माझं मत हेच आहे, की ज्या सिनेमांमध्ये हिंसा फक्त शॉक व्हॅल्यूसाठी दाखवली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर मार्को, बागीखोर यांसारखे काही सिनेमे. जिथे हिंसा दाखवण्यामागे काही विशेष उद्देश नाहीये. हिंसाचार हा पॉइंटलेस आहे आणि तो फक्त प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी किंवा शॉक व्हॅल्यूसाठी दाखवला आहे किंवा काही चुकीच्या गोष्टी करताना त्या हिंसेला जस्टिफाय केले. अशा ठिकाणी मी निश्चितच म्हणेन की हिंसा चुकीची आहे. पण धुरंधरमध्ये हिंसा ही त्या कथानकासाठी गरजेची आहे. तुम्ही एक गँगस्टर ड्रामा बनवत असाल, तर तो हिंसेशिवाय कसा बनवणार आहात? कोणत्याही कथेमध्ये जर खलनायक मोठा नसेल, पॉवरफुल नसेल, तो कमजोर असेल, तर तुम्ही नायकाला मोठं दाखवूच शकत नाही. नायकाला मोठं दाखवण्यासाठी तुम्हाला खलनायकाला मोठं दाखवलं पाहिजे. त्याची ताकद दिसली पाहिजे, त्याची बुद्धी दिसली पाहिजे, त्याच्याकडचे रिसोर्सेस दिसले पाहिजेत. तरच नायकासमोरचे चॅलेंजेस वाढतील, कथा अधिक रंजक होईल आणि नायकाचं कर्तृत्व दिसून येईल. धुरंधरचा तुम्ही कॉन्टेक्स्ट लक्षात घ्या. भारताचा एक स्पाय एजंट केवळ एका अनोळखी राष्ट्रामध्ये नाही, तर भारताच्या सर्वात मोठ्या शत्रू राष्ट्रामध्ये शिरलाय. त्यामध्ये तो कराचीमधल्या कुप्रसिद्ध रेहारी टाउनमधल्या एका माफियामध्ये काम करतोय. आता मला तो माफिया किती डेंजरस आहे हे दाखवायचं असेल, तर मला अर्थात ती क्रूरता, ती हिंसा दाखवावी लागेल. इथे आपण बोलतोय रेहमान टॅकेटसारख्या माणसाविषयी, जो इतका निर्दयी आहे, की त्याने स्वतःच्या आई-वडिलांना मारले. त्याला जर मला स्क्रीनवर पोर्ट्रे करायचा असेल, तर त्याची ती निर्दयता, त्याचं क्रौर्य मला दाखवता आलं पाहिजे. एका एजंटचं अशा वातावरणात राहणं किती कठीण आहे हे दाखवायचं असेल, तो पकडला गेल्यावर त्याच्यावर होणारे अमानुष अत्याचार देखील दाखवता आले पाहिजेत. तरच माझं सादरीकरण वास्तविक वाटेल. हा सूरज बर्जाती यांचा सिनेमा नाहीये किंवा एखाद्या मेट्रो सिटीमधला गोड कौटुंबिक सिनेमा नाही. जर तुम्ही गँगस्टर्सला दाखवत असाल, तर ते गँगस्टरसारखे दिसले पाहिजेत, बोलले पाहिजेत, वागले पाहिजेत. दिग्दर्शक आदित्य धार यांना गरज वाटली असावी इतकी हिंसा दाखवण्याची. ती त्यांची क्रिएटिव्ह चॉईस होती.
सो त्यांनी ती हिंसा दाखवली. शिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाला सेन्सॉर बोर्डकडून ए सर्टिफिकेट मिळाले. त्यामुळे लहान मुलांना तर हा सिनेमा पाहताच येणार नाही. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये देखील या सिनेमात काय पाहायला मिळणार आहे याचा एक ग्लिम्प्स दाखवला होता. सो जे कमजोर हृदयाचे लोक आहेत, ज्यांना नाही पावत अशा प्रकारची हिंसा, त्यांनी तो सिनेमा पाहू नये. ध्रुव राठीने आणखीन एक हास्यास्पद विधान केले या व्हिडिओमध्ये. तो म्हणतोय की आपले स्पाय पाकिस्तानमध्ये आहेत हे भारताने कधी कबूलच केलेलं नाही. सरकारने वारंवार तो दावा फेटाळलाय. म्हणजे सिनेमात जे दाखवलंय ते असत्य आहे. अरे म्हणजे काय म्हणावं आता याला? जगातला कोणता देश हे कबूल करेल की त्यांचे स्पाय त्याच्या शत्रू राष्ट्रामध्ये राहत आहेत? कॉमन सेन्स आहे हा. आणि मी हे 100% खात्रीने सांगू शकतो की ध्रुव राठीने हा सिनेमा पाहिलेलाच नाही. त्याने कोणत्यातरी स्क्रिप्ट रायटरकडून ही स्क्रिप्ट लिहून घेतली आणि तो फक्त आता त्याचं वाचन करतोय. मोहित वरच्या चॅनलने देखील एक रिएक्शन दिली ध्रुव राठीच्या या व्हिडिओवर. ती तुम्ही नक्की पाहू शकता. आता आपण वळूया पुढे. सुचरिता त्यागी आणि अनुपमा चोप्रा यांच्याविषयी काही विशेष बोलण्यासारखं राहिलंच नाही आता. प्रेक्षकांनी इतकं ट्रोल केलंय त्यांना कमेंट बॉक्समध्ये, की त्यांना त्यांचे व्हिडिओज प्रायव्हेट करावे लागले. या दोघींचं म्हणणं होतं, की हा सिनेमा हायपर मॅस्क्युलिन आहे. हा शब्दप्रयोग त्यांनी आजवर बऱ्याच सिनेमांच्या रिव्ह्यूमध्ये केलेला आहे. त्यांना सिनेमांमध्ये असे हाय टेस्टोस्टेरोन पुरुष दाखवलेले आवडत नाही. इथे एक साधी गोष्ट लक्षात घ्या, की जे जग या सिनेमामध्ये दाखवलं आहे, या जगात तुमच्या वोक कॅरेक्टर्सचा टिकाव लागणे तर शक्यच नाही. इथे दिवसाढवळ्या रस्त्यामध्ये गँगस्टर्सच्या लढाया होत आहेत. या जगात जर जगायचं असेल, लढायचं असेल, तर पुरुषाला पुरुषासारखंच दाखवलं पाहिजे. स्ट्राँग दाखवलं पाहिजे. त्याची ती पर्सनॅलिटी, त्याची ताकद, त्याची मॅस्क्युलिनिटी पडद्यावर दिसली पाहिजे. आणि असंही नाही की या सिनेमामध्ये मिसॉजिनी आहे. जितकेही फिमेल कॅरेक्टर्स दाखवले त्या सिनेमामध्ये, ते सगळे स्ट्राँग आहेत. जेव्हा त्यांचा पती चुकतो, तेव्हा त्या त्याच्यावर हात उचलतात. नेहमी स्वतःसाठी स्टँड घेतात. त्यामुळे मॅस्क्युलिन कॅरेक्टर्स दाखवण्यामध्ये यांना काय प्रॉब्लेम वाटला, हे आता त्यांनाच माहीत. दुसरं एक महत्त्वाचं विधान जे अनुपमा चोप्रा यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केलं होतं, ते म्हणजे हा सिनेमा अँटी पाकिस्तान आहे. पहिली गोष्ट म्हणजे एखादा सिनेमा जर अँटी पाकिस्तान असेल, तर एक भारतीय म्हणून तुम्हाला त्याच्यात प्रॉब्लेम असण्याचं काय कारण आहे, हे मला समजत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हवे तसे अमन की आशाचे नॅरेटिव्ह ढकलणारे सिनेमे बॉलिवूडने मागच्या काही दशकांमध्ये इतके बनवलेत, की तुम्ही लिस्ट यायला घेतली तरी दमून जा. असे कित्येक सिनेमे आहेत, ज्यात एक वेळ भारतीय सेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, पण पाकिस्तानसाठी सिंपती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. दहशतवादाचा पाकिस्तानला सुद्धा त्रास होतो, सगळे पाकिस्तानी वाईट नसतात, हे नॅरेटिव्ह चालवणारे आजवर किती सिनेमे तुम्ही पाहिले असतील. पण एक धुरंधर सारखा सिनेमा येतो आणि तो ठरवतो, की मला पाकिस्तानला पाकिस्तानसारखं दाखवायचं आहे. पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवायचा आहे. भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा नेहमी हात असतो, हे सत्य स्पष्टपणे दाखवायचं आहे, तर त्यामध्ये नक्की प्रॉब्लेम काय आहे? पण असो, ती त्यांची विचारसरणी आहे आणि इथे परत मला तीच गोष्ट सांगावीशी वाटते. सुचरिता त्यागी असो किंवा अनुपमा चोप्रा असो. तुम्ही तुमच्या विचारांशी, तत्वांशी प्रामाणिक आहात, एकनिष्ठ आहात. तुम्हाला जे आवडलं नाही त्याच्याविरुद्ध तुम्ही स्टँड घेताय, याच्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण प्रॉब्लेम आहे तुमची हिपोक्रेसी. जेव्हा तुमचे नॅरेटिव्ह ढकलणारे सिनेमे येतात, तेव्हा तुम्ही त्यातल्या अभिनेत्यांचं कौतुक करता. बाकी जितके टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहेत त्यांचं कौतुक करता. मग या सिनेमाच्या वेळी तुमच्यातला चित्रपटप्रेमी नक्की कुठे गेला? तुम्ही किमान एवढं तरी बोलू शकला असता, की ठीक आहे मला या सिनेमातल्या या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक वाटल्या, या गोष्टी नाही पटल्या. पण सिनेमात सर्वांचे अभिनय सुंदर आहेत. सिनेमाची एडिटिंग चांगली आहे. सिनेमातलं वर्ल्ड बिल्डिंग खूप चांगलं आहे. कॅरेक्टर्स खूप छान उभे केलेत. सेट डिझाइन अप्रतिम आहे. म्युझिक चांगलं आहे. सिनेमात जे दाखवलंय त्याच्याशी मी वैचारिकदृष्ट्या सहमत नाही. पण सिनेमात दाखवलेल्या या गोष्टी चांगल्या आहेत. या ॲस्पेक्ट्समध्ये खूप जास्त मेहनत केलेली आहे. हे तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकला असता. पण तुम्हाला ते करायचंच नव्हतं. तुम्ही थेट टोकाची भूमिका निवडली आणि शेवटी स्वतःच एक्सपोज झालात. सो या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीमधून मला 2च गोष्टी दिसतात. एक म्हणजे यांची हिपोक्रेसी आणि दुसरा म्हणजे यांचा ॲरोगन्स. या ध्रुव राठीला खरोखर असं वाटतं, की एक व्हिडिओ केल्यानंतर हा धुरंधरला डिस्ट्रॉय करून टाकेल. त्याला थिएटर्समधून गायब करून टाकेल. व्हिडिओखाली याला इतक्या निगेटिव्ह कमेंट्स आल्या, की याला त्याचं कमेंट सेक्शन ऑफ करावं लागलं. पण इथेही या माणसाची हिंमत पहा. सर्वसामान्य लोकांनी याच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली, हे याला मान्यच करायचं नाही. तिथेही हा सांगतोय, की मला डिसलाइक्स तर आलेल्याच नाहीयेत. एका राजकीय पक्षाच्या आय-टी सेलने त्याचं कमेंट सेक्शन हायजॅक केले, त्यामुळे इतक्या निगेटिव्ह कमेंट्स आहेत. अरे साधं लॉजिक आहे. जो आय-टी सेल कमेंट सेक्शन हायजॅक करू शकतो, तो व्हिडिओचे डिसलाइक्स वाढवू शकत नाही का? हा जो या माणसाचा ॲरोगन्स आहे ना, की मी एकटा शहाणा, बाकी सगळे मूर्ख. मला सगळ्या विषयांचं ज्ञान आहे. मला इतिहासही समजतो, मला विज्ञानही समजतं. मी तुम्हाला सांगणार, की तुम्ही काय खाल्लं पाहिजे, कोणाला वोट केलं पाहिजे, कोणता सिनेमा पाहिला पाहिजे, कुठे वेळ घालवला पाहिजे. पण तुम्ही माझ्याविरुद्ध काही बोललात तर तुम्ही मूर्ख. तुम्ही माझ्या व्हिडिओखाली कमेंट केली तर मी कमेंट डिलीट करून टाकणार. तुम्ही माझ्या Twitterला रिप्लाय केला तर मी तुम्हाला ब्लॉक करून टाकणार. पण सुदैव हेच, की लोकांना आता फायनली जाग आली. ते त्याचा ढोंगीपणा समोर आणतायत, त्याच्या व्हिडिओजला काउंटर करतायत. हे पाहून खरंच खूप बरं वाटलं. मित्रांनो, या सगळ्यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते.
की शेवटी प्रेक्षक हाच राजा असतो. प्रेक्षकांनी जर ठरवलं की एखादा सिनेमा नाही पाहायचा आहे, तर तुम्ही कितीही पी-आर करा, पेड रिव्ह्यूज करा, खोटी हाईप तयार करा, प्रेक्षक त्या सिनेमांना सपशेल नाकारतात. पण जर एखादा सिनेमा त्यांना पाहायचा असेल, तर तुम्ही कितीही अदायापट करा, निगेटिव्ह कॅम्पेन करा, त्याला नावं ठेवा, प्रेक्षकांना फरक पडत नाही. प्रेक्षक त्या सिनेमाला मोठं करतात. तर एवढंच होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. तुमचं याविषयी काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.